साक्री पोलिसांची मोठी कारवाई, 77 लाखांची बेकायदेशीर दारू जप्त। साक्री 4 जानेवारी 2025 साक्री पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे यांना मिळालेल्या खात्रीशीर गुप्त माहितीनुसार मसदी गावात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर दारूचा साठा असल्याचे उघड झाले। त्यांनी तत्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बागुल यांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले। पोलीस पथकाने मसदी गावातील जयेश गुंजाळ यांच्या घरासमोर छापा टाकला असता तांबड्या रंगाचे अशोक लेलँड कंपनीचे वाहन क्रमांक GG05BZ1488 आढळले। संशयास्पद परिस्थितीत असलेल्या वाहनाची तपासणी केल्यावर त्यामध्ये 700 खोके बेकायदेशीर दारू आढळून आली। रॉयल ब्लू मॉल्ट विस्की प्रत्येकी 180 मिलीलीटरच्या 48 बाटल्या असलेले 700 खोके। एकूण अंदाजे किंमत 67,20,000। आयशर कंपनीचे वाहन क्रमांक GG05BZ1488 किंमत 10 लाख। एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 77,20,000। दारू विनापरवाना विक्री करण्याच्या उद्देशाने साठवली गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे। छाप्यादरम्यान मुख्य संशयित जयेश गुंजाळ पसार झाला असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। साक्री पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहिता आणि महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे, अनिल बागुल आणि त्यांच्या टीमने धाडसी कारवाई करून मोठा मुद्देमाल हस्तगत केला आहे। काल दिनांक 4 जानेवारी रोजी मसदी शिवारामध्ये एक गोपनीय बातमी मिळाली होती। त्याच्यावरून आमचे API जयेश खलाणे सोबतच बागुल साहेब आणि सर्व त्यांची साक्री पोलिसांची टीम यांनी त्या गोपनीय बातमीच्या आधारावरती मसदीमध्ये कारवाई केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जो आरोपी आहे जयेश गुंजाळ नाव त्याचं आहे, त्याच्या घरासमोरून हा टेम्पो आणि त्याच्यासोबतच एकूण 700 पेट्या दारू त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे। याची मुद्देमालाचीच किंमत एकूण 67,20,000 रुपये आणि टेम्पो 10 लाखाचा, अशा पद्धतीने एकूण 77,20,000 रुपये किमतीची दारू त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे। आता याच्यामध्ये पुढील तपास आम्ही करत आहोत। त्याच्यामध्ये गुन्हा दाखल आहे। सदरील दारू ही सध्या तरी प्राथमिक माहितीनुसार असं समजते की गोवा बनावटीची आणि तिकडे त्या ठिकाणी चाललेली होती। मात्र ही खरंच बनावट आहे काय, ही कुठं मॅन्युफॅक्चर केली गेली होती आणि याचा पुढचा डिस्ट्रीब्युशन चॅनल आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्याच्या अनुषंगानं पुढील तपास साक्री पोलीस करत आहेत। त्यांच्या या मोठ्या कामगिरीबद्दल मी त्यांचं कौतुक करतो आणि त्यांची जी पूर्ण टीम आहे त्या टीमला देखील त्या ठिकाणी रिवॉर्ड देण्याचं या निमित्तानं जाहीर करतो।